काय चाललंय बा नाही भाजी होय हा आता चहा पाणी झाला भात बनवला आता चाललंय कालवण शिजाय घालायचं नाही अजून आला फोन झालं का नीट बांधून नाही नीट झाला अजून तार बांधायची हा मला इथे पकड बघायला आलोय आता मला पण एका ठिकाणी जायची बारी आली आता काही जायला लागते हा ना चल म्हणलं जायला लागते इथं आमच्या दादांची मामी आल्या होत्या त्या म्हणल्या मला आळंदीला घेऊन चल तर रात्रीच त्यांनी निरोप दिला होता आणि आता इथे येऊन सांगितले तर आज तिकडे निघालोय बाकीचं काम आता बरंच आहे इथलं आता थोडस गावात काढतो तू गावात नाही या का खुरपून काढायला लागल हा या बिराडा मोर चांगलं स्वच्छता पाहिजे ना अंगण हे नाही घाण काढायची हे आपलं हे नाही गावात काढायचं फक्त हे ना वाडा देसाला जायचं लिंबापासून वरती असं मेंढराच्या होय पेढीवर वाडा घरी जायचंय म्हणलं वाडा जायचंय घरी तिला अजून घरनं फोन नाही झाला हा ना जाय वर्षी आता तू नको काय होते काय होते जायचं म्हणलं की जाणार नाही म्हणल्यावर नाही हा काय लागतो दरवर्षी मी जातो ह्या वर्षी तुझा किती वर्ष झाले तू गेला होता मेंढरी घेऊन लय वर्षाची हा लय वर्षाची 3-4 वर्ष थोडीफार आपली मेंढर न्यायची होती गावाकडं आपलं खत पाणी शेताला भेटतं परत बाकीची कामं पण असतात गावाला जरा शेती बातीतली त्यामुळं मग आता किसन नाही तर मी जायचं ठरतो या पण अजून 2 दिवस टाइम आहे घरनं फोन आल्याशिवाय नाही का हा घरनं फोन येईल आज येईल उद्या येईल परवा येईल दादांचा किंवा मग आईचा बिराजीचा यांचा विचार होईल चाललंय आता हेच आमचं आता बाणा गेली पाण्याला मी पण जरा चाललोय आता इथं आले की काय नाही काम काम येतील आडे थोडी तू आता ते बाकीचं काम करून घे आणि मग आता माझं तिने राहिलं आता ती बकरी उठवायचा टाइम होत आला 10 वाजले नाही घे ना बांधून आता किती घे थोडं खाली घे काल बांधून नाही ना तिला लय बांधायला लागते काल पण बरंच काम किसन हे लय भारी दिला एक नंबर नेट अजून शेत नेट पण थोडस त्याची ठेवायची गुढी पडली नाही ती गुढी काढायला लागली आता हे बायांना सारून हे घ्यायला का साडा टाकून नाही का म्हणजे खाल्ला जागा सुकल मग जागा सुकत नाही हो लय वर आता बाणा गेली पाण्याला अर्चना गेली दोय हे काम चालले ते गुढी सोडली तर इकडे चरायला पुढं बाणा राहील बिराडाव तुला अर्चनाचा मेंढराकडं लांडगाव द्या ठेवा बरं बघू. कसं आहे गावात काढली काढली पाहिजे चुकाटीची भीती वाटते हा काढायला लागते का मोठं मोठं जरा उपटून घ्यायचे मग बाकीचं जाईल सुरू करून याच्यामध्ये काही चुकाटा येऊन बसायचा दडण असल्यावर त्यामुळे चालले आता हे गावात उपटून घ्यायचं आता देसाला किसन जाईल किंवा मी जाईल पण आता हे तर व्यवस्थित केलं पाहिजे ना. किसन तर नानूच म्हणतोय कारण त्याला घरचं काम एवढं म्हणजे शेतातलं जमत नाही त्यामुळे मग तो आपला इकडंच मग मरगळ घेतो मेंढराक इकडं मेंढर सोडून दुसरं नाही काय काम मेंढर दिवसभर वळाची वाडा घरून वाटायचा मेंढराच्या आरोग्याचं बघायचं एवढंच देत गावाला गेल्यावर लय काम शेतात जायचं मेंढराचं बघायचं बाकीचं पोरांना शाळेत नेऊन सोडायची बिराजीला मदत होती सुलाला मदत होती बाणा आपल्या गायाचं बघते कधी स्वयंपाक करायचा तरी शेतात जायचं असं गावाला गेल्यावर जरा होतं त्यांना पण बरं पडतं आम्ही गेल्यावर घरी त्यामुळे बिराजीचं दादांचं चाललंय की थोडेफार मेंढर घेऊन या गावाला एक जण तिथं राहा तुमचा विचार करू किसनला जा म्हणतो रे किसन नानू करतोय बघू आता काय होतंय निर्णय 2-3 वर्षापूर्वी किसन गेला होता गेल्या वर्षी काय नाही गेला यंदा म्हणतोय जा मी आता काय करतोय काय माहिती एकदा शिरडा घेऊन मी गेलो होतो एकदा लावरा घेऊन तो गेला होता उतरू लागतो हात मारायचा काय करत काढ त्या साफसफाई गावात काढ तुला काढा पण टाकून घ्यायचा ना स्वयंपाक झाला
आडाले 35 घासला. आता मग घासून घुसून जामायला लागतं कसं पारूच्या भांड्यात तरी पाणी आणू वाटतंय का त्याला दररोज घासायला लागतं भांडी तवा वर दिसत्यात मला आता जरा काम आलं यार. मग आता काय करू जाऊ हा? तुमची आणली दोन म्हणलं अर्जंट शेल दोन आहे सर म्हणजे तू चालू शिंगाडो ते हातात मोडते ते शिंगाडो काढून एक मोठी तार दे बरं इकडं एक तर एक तार टाक चालल्यात भाकरी आता झालं बांधत हा झालं चाललं थोडं राहिलं ते किसन म्हणलं मी बांधतो मामी पण तिकडून हाका मारते रे हा परत याची माघारी संध्याकाळी आता जेवण करायचं मग जायचं मेंढर घेऊन रानामध्ये एक जण राहिला बिराडाव दोघ जण जातील मेंढराकडं आज बाण आहे पूर्वीला तोंड करून बसली हा होते मग लाकडं बी असं चारायला हे होतंय आणि दूर लागतोय इकडं तोंड केलं की दूर लागतं इकडं तोंड केलं की नाही लागत चुलीची दिशा जरा हे झाली ना जाऊ का मग हा जा या लवकर जात भाकर खा की भाकर का हा झाली आता भाजले की बर जेवणात जातो मग आता जेवण तिकडे बोलत होते जेवायला ते म्हणते आमचं उराकले जा जेवण आता झाले एवढी भाकर भाजली आता सकाळचे मेंढर गेली उठून चरायला रानात माझं चाललंय आता बिराडवलं काम पाणी भरलं जरा आणि आता पहिल्यांदा लेंड्या गोळा करून घेणार आहे आखरातल्या आखोर बी झाडायचाय पर आणि पानातलं जरा साडा टाकून घेणार आहे इकडून बाहेरून बी टाकलाय पण पाऊस आला की ते जाणार धुवून कारण मोरच पाल नाही दिलेला त्यामुळं जास्त जर पाऊस लागला तर आपल्याला मोर पण पाल द्यायला लागणार आहे म्हणजे मग ह्यो जागा एवढा कोरडा एवढ्या फुरल्या तेवढ्या मी सारवून घेतलं चुलीला बी पोत्यारा द्यायचा होता पण आता ती माती आणायला जायला लागेल तिकडे लांबून
आता सगळा आकोर गोळा करून घेतला आणि इकडं डिगाव पण नेऊन टाकला. बायचं पण चाललंय झाडायचं तिकडं. किती राहिलंय व तुम्ही माझ उशिरा झाडायला लागला म्हणता ना. उशिरा बी लागला ना पुन्हा तुमचा आकोर मोठा आहे. दगडी बी निघणार माती बी निघणार. लय टाइम जातो ना बाई. जयशी एवढ्या दिवस लादायचा वाडान जायचं पुढं. आता कुठं मिंड्या गावत्यात कुठं जागा गावतोय. आला पाऊस बाई आता बिराड भिजतय का काय. आज चालायचं नाही 2 महिने. 2-2.5 महिने गेला आपलं त्यात. आता आलं ठिकाण्याला. मग काय कुठवर फिरायचं तरी. जरा आता गुढी बघती व्हायचं. गुढी बाहेर दिसत नाही. तुम्ही कुठं गुढी आहेत म्हणताय. वर आहेत का इकडं. ह्या वरल्या बाजूला आहेत का. समज मला एक भाजी बघायची गावती का काय कोण. ती सराट्याची भाजी आवडली. देण झाले त्या भाजीच. त्या बांधाला जरा दिसली हे मधल्या. त्याला मिरच्या लागत्या. वाड्यांना चारा आता येतं बरे. पण नंतर मग तिकडं कोरोनात घालवायला लागतात नेऊन. आता इथं मग वावर पेरल्याच्या नंतर गोडी त्याच्यात नाचायची भीती असते शेतात. आता सध्या खायचं इथं. पण थोड्या दिवसांनी मग कोरोनात घालवल्यावर तिकडं चारत्यात मस्त. दिवसभर चारत्यात पाणी पित्यात. आता ह्या बांधाने जरा सराट्याची भाजी आहे. ती भाजी म्हणजे अगदी लय भारी असते खायला. हरभऱ्याच्या भाजी सारखी. मी आता खोडून घेणार आहे. अशी पिवळी फुलं आलेली त्या भाजीला. त्याचं शेंड आता खोडणार आहे. ही सराट्याची भाजी म्हणजे औषधी असते. औषधी म्हणजे आपलं समजा गुडघ जरी दुखत असलं, कंबार दुखत असली तरी खाल्लेली चांगली असते. एक आपली समजा आपली बाय जर डिलिव्हरी झालेली असली ना तर या सराट्याचं काठ तिच्या आपण सुटावडा बनवतो. खारे खोबरं त्याचा सुटावडा जे बनवतो त्या सुटावड्यामध्ये त्या सराट्याचं काठ घालतात. कारण आमच्या आजीने मला सुटावडा बनवला होता तर त्यात ह्या सराट्याचं काठ घातलं होतं. चाललंय का खुरपायचं. चाललंय. गवार खुरपताय का. किती महिन्याची झाली हो मावशी गवार. महिन्याची झाली. महिन्याची ना. पण त्यात तण जास्त झालं ना त्यामुळे तणनाशक मारलं होतं पण ते तण मेलच नाही. औषध. हा औषध मारलं होतं ते तण मारायचं. पण त्यामुळे हे नाही झालं. मग आता परत खुरपायला लागलं. त्यात पाऊस पण येतोय ना. पाऊस सारखाच येतोय. त्यामुळे ओल्लं झालंय ना त्यामुळे खुरपायला पण नाही हे होत. मग काय 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 ठिकाणी पाताळ आहे ना. हा पातळच झाले. ते पावसात गावली ना. पाणी बी साचलं होतं वावरात. साचलं होतं की पाणी दिलं होतं ना आधी त्यामुळे पाणी साचलं त्याच्यात. नंतर पाऊस झाला ना. हे गवारीचं नाव काय. 601. 601 होय. वाकडा पण म्हणतात ना. नाही मग गोल्डन 601 होय. ते वाकडा दुसरा ना. गवारीत बी लय जाते आता स्वाती हा असे बरेच असतात. पण पावसाळ्यात ही गवार चालती. उन्हाळ्यात ह्याच्यात त्या गवारी स्वातीच्या ह्याच्या गवारी उन्हाळ्यात होय. जास्त पाणी ह्याला सापडतं. मात्र येतंय खुरपाय तुम्हाला. लय खुरापली ना वावरी पहिली. लय खराब मात्राचं जास्त काम खुरपायचं असतं. आता बाजऱ्या झाल्या खुरपून. झाल्या की बाजऱ्या खुरपून झाल्या. आता बाजऱ्या थोड्या मोठे झाले ना. आता चला बाई मामा पाळी आली. माझं धुणं जाईन भिजून. जाऊ का मग.
कोंबड्याला बी जरा खायला टाकून घेतलं. त्या बी चावत्यात एकामेकीला. आता ही भाजी मी चांगली धुवून घेणार आहे. भाजी म्हणजे चांगली आता धुवून घेतली, कारण जास्त पाणी घेतलं की भाजी कोणची बी अशी धुयाची म्हणलं ना असं खोल भांडा आणि पाणी जास्त घ्यायचं, म्हणजे मग ते वर तरंगतं रेत वाट आपलं खाली राहतं मातीचं असं. आता ह्याला हात फिरवला ना तर खाली रेती लागते माझ्या हाताला त्या कढईमध्ये, म्हणजे रेती भरपूर राहिली होती त्याच्यात भाजीत होती. पहिल्यांदा आता मिरच्या वाटून घेणार आहे. अगदी झणझणीतच बनवणार आहे मी भाजी सराट्याची. एक खोबऱ्याचा तुकडा घेतलाय आपला बारीक, लसणाची एक कांडी सोलून घेतली आखी. आता त्याच्यावर चवी प्रमाण मीठ टाकून वाटून घेते. आता चुलीवर कढई ठेवून घेते. तेल जरा गरम झालं की एक चिमूटभर हिंग टाकणार आहे त्याच्यात. जरा हिंग जरा वेळ हिंग तळून देणार आहे आणि मिरची टाकून घेणार आहे. या मिरचीत लसूण, मीठ, एक खोबऱ्याचा तुकडा चांगलं सगळं बारीक वाटून घेतलेले. मस्त अशी मिरची तळून घेतली. आता भाजी टाकून घेणार आहे त्याच्यात. आता मस्त मिक्स करून घेणार आहे आधी, नाही तर भाजी वरनं टाकली मिरची तर मिक्स नाही केल्यावर खाली मिरची करपायची भीती. पाणी तर सुटणारच आहे तिला. आपण नेहमी भाज्या शिजवून घेतो, पण ह्या भाज्या शिजवून घ्यायची गरज नाही. मेथीची भाजी, तांदूळची भाजी, सराट्याची भाजी, हरभऱ्याची भाजी ह्या आधी कधीच शिजवून घ्यायच्या नसतात, कारण त्यांच्यात म्हणजे जीवनसत्व असतं आणि ते मीठ मसाला त्याच्यातच शिजवायच्या, म्हणजे त्या अंगचं पाणी पण त्यात मुरलं पाहिजे. आता काय काय म्हणजे नाही का भाज्या शिजवून घ्यायच्या आणि मग ते पाणी पिळून टाकायचं, मग त्यात तेल मीठ मसाला टाकून किंवा मिरची टाकून परतून घ्यायचं. असं ह्या भाज्यांना कधीच करायचं नाही, कारण पिळल्याच्या नंतर त्यातलं जीवनसत्व निघून जातं आणि मग त्या भाजीला चव पण नसती, मग ते उपयोग बनवत नाही ती भाजी खाऊन आणि बनवून. आता चांगली मिक्स करून घेतली. झाकण ठेवून घेणार आहे त्याच्यावर मी 1 मिनिटभर. जरा बारीक लावणार आहे आणि चांगले शिजून देणार आहे. शिजून म्हणजे लय पण शिजून द्यायची नाही तिला. पाणी चांगलं सुटलंय आता त्याला. ते पाणी आटस्तोवर मी झाकण ठेवणार आहे वर.
आणि समजा बारीक जाळ लावला ना तरच पाणी सुटतं भाजीला. त्याच्यामुळे मी जाळ कमी केलाय. पाणी थोडस सुटलंच पाहिजे का तर ती पाण्यात भाजी शिजली पाहिजे आमच्या. आणि थोडीशी म्हणजे ही भाजी एक 8 दिवस तरी लेट झाली आपल्याला खायला घ्यायची म्हणलं तर. त्याला काय काय बारीक साराट आलं होतं काट. पण हे मी शेंड घेतल्यामुळं शेंड्याला काही काट नव्हतं पण त्याचे फुलच येत. त्यामुळे थोडासा शिजायला त्याला टाइम द्यायला लागल. अजून थोडस झाकण ठेवून घेणार आहे. आता भाजी तयारच झाली. खाली उतरून घेणार आहे तिला. काय चाललंय बा नाही चालेल भाकरी होय. मग काय. मामी मात्र आल्या त्या गडीभर गप्पा मारायला. हा. ते दाजीने तुम्ही ते शिरवली आणलेली त्याची केली चटणी हा. आणि जरा सराट्याची भाजी गावली मला इकडं वर. होय. मग त्याची भाजी बनवली. सराट्याची भाजी ह्याच टायमाला भेटणार हा चांगली असते होय. बाणाला लय वेगळ्या भाज्या आवडतात. हा, हरभऱ्याच्या भाजीला उनीच नाही. भाजीला उन्ही नाही सराटीची भाजी. त्या बाया आम्ही पण जरा देवाला गेलो होतो मामीन मी. त्या बाया आमच्या दादांची मामी लागते तर आम्ही पण मामीच म्हणतोय. केली आचार्याने बनवली आणि दिंडीतल्या लोकांना सगळ्यांना ती भाजी वाढली सराट्याची. इतकी आवडून खाल्ली. त्या बाया ओलच सराट गोळा करू लागले. म्हणलं आमच्याकडे सराटच नाही. म्हणलं आता उगवणार नाही ते बी आलेलं काट आता नाही ते वाया उगावते. गोळा करून नेलं. अहो मला आज मी मामी चारवलं तो माहिती हातात शिरलो लय पडलो होतं. होतं काटायचं हातात शिरलं माझ्या. मग ती भाजी कुठे भेटली तुला? भाजी इकडं वर बांधायला त्या आहे ना. लय भाजी. सराटा चिलगुळू लय औषधी. अहो चिल्लीची भाजी बी लय येते ह्याच्यात मिरच्यात बघितली मी. किसन दामला लोळी मारली का काय? वर अर्चना असं लागेल किसन लोळी मार. असायचं. असायची ना. मस्त बघ आता चुलीवरच्या बाजरीच्या भाकरी आणि बाणाने बनवलेली सराट्याची भाजी आणि दोडक्याची भाजी असेल नाही का. हा. परत दूध इकडं दूध तापतोय चुलीवर. पराठ्याची भाजी काय केलं ऊन करायची होती परत यात. ही सराट्याची भाजी हा ही म्हणजे भाजी एकदम औषधी आहे मग आणि पावसाळ्यात खायला भेटते. तव्यात ठेवली होती गरम तव्यात. ह्या भाजीला कुठलं ना औषध ना कुठली फवारणी नुसती निसर्गाच्या त्यात उगवलेली. निसर्गाच्या हवामानावर ती पावसावर नुसती पाऊस पडला की ती उगवून येते. मग काय खरंच भाजी वाढ लागते. लागते ना. मग ते हिरवीगार भाजी आम्ही काढून काढून टाकायचं पहिले. टाकून द्यायचं ना. मग काय मात्र आहे आता तरी थोडी तिचं वय झाले पण ती अजून 8 दिवसाच्या माग आहे ना अशी गजरा लईच भारी खरंच. एकच नंबर झाली सराट्याची भाजी खरंच बा नाही. झाली ना. हा. चला मग जेव्हा आरते ना घेतो लागेल चल. गात देतो काय भाजी हम्म? काय काय घातलं? काहीच नाही घातलेलं फक्त मीठ मिरची आणि तेल. आता मेंढर पण खाते रे ही भाजी रानात. हा जर काट आले की मग नाही खात. खाते ते. मग अर्चना कशी काय सराट्याची भाजी? मस्त आहे. मस्त आहे ना. हरभऱ्याच्या भाजी गत. हा हरभऱ्याच्या भाजी गत. असं ना. नाही खरंच भाजी चांगली आहे. पहिल्यांदाच खाते मी तर. मी पण ते पहिले खाते मला. तुम्ही तर उपटूप टाकून देता ना मात्र हं? उपटूप खुरपाय गेलं की. मग काय टाकून माझ्या तर कितीतरी बारे जायचं नाही भाज्या खायच्या.
मी गुळची सुद्धा भाजी खाली मात्र आहे गुळची पण खाली नाही पण लईच भारी झाली ग दोडक्याचा ठेचा पण मस्त झाला बरं झालंय ना. बरं आज खालचा जागा सारवून घातलाय तर जरा बरं वाटते आता. रीती लागत नाही